ठाणे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार. महायुतीचे रवींद्र फाटक बिनविरोध निवडून येणार. मवियाचे उमेदवार अभिजित पवारांची माघार. आमदार बिनविरोध निवडून येण्याची पहिलीच वेळ. नाशिक विधान परिषद निवडणुकीतून अखेर गणेश गीतेंची माघार. गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश, मात्र गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम. जळगावात बंडखोर रेश्मा काळे सहलीवर अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी देवदर्शन. भाजपच्या नंदकिशोर महाजनांना काळेंचं आव्हान. बंडखोरी शमवण्यासाठी गिरीश महाजन जळगावात. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीसाठी मवियाच्या बंडखोरांचे अर्ज ठरले वैध. आता मविया पुढे बंडखोरीचं आव्हान निर्माण. शिवसेना बंडखोरांनी माघार घेतल्यानंतरही अस्वस्थता कायम. महेंद्र दळवींची सोशल मीडियावर नाराजीची पोस्ट, तर फडणवीसांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांची नाराजी दूर. ज्यांच्याकडे जास्त पैसा तोच निवडून येईल. उद्योगपती कंत्राटदारांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीवरून संजय राऊत महायुतीवर बरसले. पुणे विषारी दारू प्रकरणी आरोपीच्या घरावर कारवाई. आरोपी कर्नल सिंग विरखाचं घर जमीनदोस्त करणार. कारवाईबाबत पिंपरी चिंचवड मनपाची नोटीस. मान्सून केरळमध्ये दाखल. लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार. हवामान विभागाची माहिती. हवामान बदलामुळे देशात 90% पावसाचा अंदाज. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण घटणार. शेती, पाणी पुरवठा, जलसाठ्यांबाबत चिंता व्यक्त. अंधेरी सबवेसाठी आता हिंदमाता पॅटर्न. 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्यांचा विचार. 500 कोटींच्या टाक्यांचा मनपाचा प्रस्ताव. अमित साटम यांनी घेतली मनपा अधिकाऱ्यांची भेट.